त्याला पुढं काय होणार ह्याचं त्याला अजिबात काहीच माहिती नव्हतं। त्या मोबाईलच्या टॉर्चमध्ये कुणाची तरी त्याला पुढे सावली दिसल्यासारखी दिसली। जो व्यक्ती थांबलेला होता तो त्याच्याकडे बघून लगेच पलटतो। गावातलाच एक माणूस चारा घेण्यासाठी आला होता आणि तिथंच अटॅक येऊन जागीच जीव गेला होता। नमस्कार मित्रांनो, नाईट डायरीच्या आजच्या या भागामध्ये मी अक्षय राठोड तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये मी असाच माझ्या मित्रासोबत घडलेला भयंकर असा किस्सा तुमच्यासाठी घेऊन आला। किस्सा सुरू करण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा। तर मित्रांनो, सुरू करूयात आजचा व्हिडिओ। हां, पण त्याआधी घराचे दरवाजे बंद करा, लाईट बंद करा, कानात हेडफोन टाका, अंगावर पांघरून घेऊन शांतपणे हा किस्सा ऐका। तर आता भयंकर अशा सफरीसाठी तयार राहा। तर मित्रांनो, दिनेश नावाचा माझा मित्र, तो शहरामध्ये राहतो म्हणजे नोकरीला। खूप वर्षाच्या नंतर तो गावाकडे निघाला होता। गाव म्हणजे असंच जवळपास त्या गावाला एकच बस जाणारी, ते पण गावापर्यंत बस जात नाही, अलीकडेच कुठेतरी फाट्यावर त्याला उतरावं लागतं आणि तिथून पायी पायी गावाला चालत जावं लागतं। असं ते गाव। तो खूप वर्षानंतर गावाला जात होता, पण त्याचं जाणं त्याच्या जीवाला बेतलं। तर आपण चालू करूयात। त्याच्यासोबत असं काही घडलं की पुन्हा तो गावाकडे जायचा विचारच डोक्यातून काढून टाकला। त्या दिवशी तो जवळपास रात्रीच्या 12-12:30 वाजता बसमधून उतरला आणि फाट्यावरून तो पायी पायी गावाच्या रस्त्यानं चालत जाऊ लागला। सुमसान रस्ता, सगळीकडे अंधार, रातकिडे किर्र करत आहेत आणि त्या रस्त्यानं तो एकटाच चालत जात होता। आणि मग जसा तो चालायला लागला, त्याच्या पाठीवर बॅग त्याची, आणि तो बॅग घेऊन चालत होता। त्याला पुढं काय होणार ह्याचं त्याला अजिबात काहीच माहिती नव्हतं। तो फक्त आपल्या नादामध्ये चालत होता। जसा तो हळूहळू चालायला लागला, तसा त्याला त्याच्या पावलाबरोबर अजून पावलांचे आवाज यायला लागले। आणि मग तो विचार करायला लागला की यार, आपलेच चप्पल वाजत असतील। मग तो तसाच हळूहळू एक पाय टाकत चालू लागला। आजूबाजूला किर्र असे रातकिडे ओरडत होते आणि त्या अंधारामध्ये तो मोबाईलचा फ्लॅश चालू करून सगळीकडे असं रस्त्यावर टाकत एक पाऊल टाकत त्याच्या नादात तो चालत होता। त्याच्यामध्ये घरी जाण्याची ती उत्सुकता होती। खूप वर्षानंतर तो गावाकडे गेला होता, त्याच्यामुळं तो त्याच्याच नादात होता। पाठीवरचं त्याची जी बॅग होती ती बॅग त्याला जरा ओझी होऊ लागली, त्याच्यामुळं त्याचे चालता पावलं दमानं पडायला लागले। पण जसा तो पाऊल टाकत होता, त्याच्या पावलाबरोबर अजून एका पावलाचा आवाज येऊ लागला। तो अचानक अंधारामध्ये त्याच्या डोक्यात विचार आला की मी तर एकच पाऊल टाकतोय, दुसरा पाऊल कुठून येतोय? मग तो हळूच आजूबाजूला बघतो, कशाचा आवाज असेल हा, आणि त्याला काहीच दिसत नाही। इकडे तिकडे बॅटरी मारतोय, त्याला वाटलं भास झाला असेल आणि तो तसाच चालायला लागतो। चालता त्याला त्याच्या मित्राची आठवण येते। अरे यार, श्याम्या असता तर आज घ्यायला आला असता। आईला श्याम्याला माहीत पण नाही मी यायला होते, मीच अचानक निघालो, त्याला पत्ता असता तर त्यानं नेलं असतं। असं डोक्यात विचार करत तो मित्राविषयी चालत जाऊ लागला। आणि जसा तो चालू लागला तसा अचानकच त्या मोबाईलच्या टॉर्चमध्ये कुणाची तरी त्याला पुढे सावली दिसल्यासारखी दिसली आणि तो नरकून त्या सावलीकडे बघू लागला। तर तो सावली नव्हता, कोणीतरी माणूस थांबलेला होता। तर मग ह्याचं असं झालं की ह्या रात्री एवढ्या रस्त्यामध्ये कोण थांबला असेल? तो त्याच्याजवळ जाऊ लागला
आणि त्याला आवाज देत होता, ओ कोण आहे तिकडे? आणि तो जो व्यक्ती थांबलेला होता तो त्याच्याकडे बघून लगेच पलटतो. अरे श्याम्या, तो त्याचा मित्रच होता श्याम्या. आणि तो खुश होतो कारण आताच त्याच्या मित्राविषयी तो विचार करू लागला आणि लगेच ते त्याला समोर दिसतं आणि त्याला जी भीती वाटू लागली ते पण कमी होऊन जाते. मग श्याम्या त्याच्याजवळ येतो. श्याम्या त्याला म्हणतो, अरे कधी आलास तू? हे काय आताच आलो, सांगाव की नाही गड्या, हां चल बॅग दे इकडे. श्याम्या त्याची बॅग वगैरे घेतो आणि दोघंही चालायला लागतात. दोघं पुढं 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 चालत आहे. श्याम्या बॅग घेऊन पुढं चालतोय आणि त्याच्या पाठीमागं दिनेश पण चालतोय. दिनेश मस्त त्याच्याशी बोलतोय, मग बाकी काय चाललंय तुझं, घरचं कसं आहे? आणि श्याम्या पुढं 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 पाऊल टाकत जातोय. आणि मग असं चालता चालता दिनेश आणि त्यांच्यामध्ये बोलणं चालूच असतं. मग चालत जात आहेत चालत जात आहेत चालत जात आहेत आणि चालता चालता दिनेशची अचानक नजर पडते की ते गावाचा रस्ता सोडून शेताच्या रस्त्यानं जात आहेत. मग दिनेश विचारतो की अरे श्याम्या, अरे गावाचा रस्ता त्या बाजूला आहे ना, आपण इकडे शेताकडे कुठं जात आहेत? तर दिनेश काहीच बोलत नाही. तर दिनेश विचारतो की ए श्याम्या, अरे गावाचा रस्ता त्या बाजूला आहे ना, आपण इकडे शेताकडे कुठं चालू? तर श्याम काहीच बोलत नाही. श्याम झपाझप बॅग हातात घेऊन पाठीवर टाकून चालत जातोय. आणि मग दिनेशला वाटतं की अरे हे असं येड्यासारखं एकाच बाजूला का चाललं? आणि मग दिनेशचं असं होतं की यार हे एकाच बाजूला इकडं का चाललंय आणि माझं काय का नाही गेलंय? आणि मग श्याम सरळ जातोय. दिनेश म्हणतो, ए श्याम रूफ थांब, मी येणार नाही तुझ्यासोबत, तुला जायचं तर जाय, मी चाललो गावाकडे. मग श्याम वापस फिरतो आणि त्याचा हात पकडतो. जसा श्याम दिनेशचा हात पकडतो, दिनेशला जाणवतं की हा हात एवढा थंडा कस काय लागतोय, हा नेमकं आहे तरी कोण? त्याला वेगळंच काहीतरी जाणवायला लागतं. दिनेश चक्क घाबरतो. म्हणजे त्याला असं होतं की यार हे श्याम नाहीच, मग हा आहे तरी कोणाने मला असा हात पकडून का ओढत नेतो? दिनेशच्या सगळ्या अंगानं घाम फुटतोय आणि तो श्याम, जो श्याम बनून आलेला होता, तो त्याला जबरदस्ती ओढत नेऊ लागला. आणि मग दिनेशला कन्फर्म होतं की हा श्याम नाही, हा कोणीतरी रानातलाच आहे, भूत पिशाच काहीतरी असावं. दिनेश पार घाबरून जातं, त्याला सुचतच नाही. आणि तो ज्या दिशेनं चालतोय त्या दिशेनं हाही ओढल्या जातोय, त्या दिशेनं हाही ओढल्या जातोय. आणि मग श्याम त्याला हळूहळू 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 ओढत नेतोय. आणि दिनेशचं असं झालं की दिनेशला काही करता येत नाही आणि ओरडता सुद्धा येत नाही, एवढं तो दबून जातो. आणि मग त्याची नजर त्याच्या पायाकडे जाते आणि त्याचे पाय असे अकराळ विक्राळ दिसत आहेत. त्याचे पाय उलटे दिसत आहेत त्याला. आणि मग दिनेश तो घाबरून जातो आणि बेशुद्ध व्हायला यायला लागतं. पण तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो, अरे ह्याच्यातून आपल्याला सुटावं लागेल, नाहीतर आपली ही शेवटचीच रात्र समजावी लागेल. आणि मग तो ओढल्या जातोय आणि तो श्याम एका झाडाला नेऊन दिनेशला बांधायला लागतो. हा कोण आहे आणि मला का बांधतोय? दिनेशला काहीच कळत नाही. दिनेश पार घाबरलेला आणि हा बांधत आहे हळूहळू दोरी आणि काहीतरी आग लावण्याचा प्रयत्न चालू आहे तिथं. आणि दिनेशचं असं झालं की आता करावं तरी काय? आपण त्याला आठवतं की अरे यार हे तर आपलंच शेत आहे आणि हा कोण माणूस असू शकतो का, कोणाची आत्मा आहे? तो विचार करायला लागतो. आणि तितक्यात त्याला आठवतं की त्याच्या शेतामध्ये खूप वर्षाखाली गावातलाच एक माणूस चारा घेण्यासाठी आला होता आणि तिथंच अटॅक येऊन जागीच जीव गेला होता. पण तो खूप वेळ तिथंच मरून पडलेला होता आणि त्याला कोणी उचललं नव्हतं. त्याच्यामुळं लोकांची अशी मन होती की त्याची आत्मा अजूनसुद्धा तिथंच भटकत आहे.
काहीतरी त्याचा अपूर्ण राहिला असावं म्हणूनच तो भटकत आहे. आणि दिनेशला कन्फर्म होतं की ह्याचं जे अपूर्ण राहिले ते मीच नाही, मी जर असेल तर आज मी गेलो. आणि मग तो तसाच त्या विचारामध्ये जातो आणि ते अचानक आत्मा जो तो माणूस होता तो त्याला एवढे विचार करताना आजूबाजूला कुठंच दिसत नाही. आणि त्याला कळत नाही की अरे यार हे कुठं गायब झाला. त्याला वाटतं मी वाचलो आणि तो झपाझप हातावरची दोरी वगैरे सोडतो आणि तिथून पळायला लागतो. आणि तो जसा पळायला लागतो ती जी आत्मा किंवा तो जे रानातला असेल तो हळूहळू हळूहळू त्याच्या पाठीमागं असं चालतोय. आणि ह्याला जाणवतोय की अरे यार तो माझा पिच्छाच करतोय आणि अजून हा जोरात पळायला लागतो. ह्याला आठवतं की त्याच्या आजोबानं सांगितलं होतं की जो माणूस एखाद्या ठिकाणी मरून पडला आणि त्याला कोणी पाहिलं नाही तर त्याच्या आजूबाजूला खूप साऱ्या आत्मा तिथं मेलेले आजूबाजूच्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी तिथं येऊन त्या जागेवर समावतात आणि त्याला गावाकडच्या भाषेमध्ये रानदांडगं म्हणतात. आणि ह्याला कळालं होतं की हा 100% रानदांडगा नावाचाच काहीतरी पिशाच आहे. आणि मग हे हळूहळू हनुमानाचं नाव घेतोय, जय बजरंगबली जय बजरंगबली म्हणत म्हणत चालतोय. आणि जसा जसा तो पुढे पळतोय तसा तसा हा पाठीमागून खूप भयंकर आणि मोठा असा विचित्र बनायला लागतं. आणि मग ह्याला असं होतं की हा मला सोडणार नाही. आणि मग तो पळायला लागतो. आणि मग त्याला समोर गावातले काही लाईट दिसतात खंब्यावरचे वगैरे. त्याला कन्फर्म होतं की गाव जवळ आलं आहे. आणि मग तो अजून धावायला लागतो. जसा तो धावतोय आजूबाजूला काहीतरी चळचळ कुण्या वाजलं. हा बघतो अरे समोरून येतोय का पाठीमागून, ह्याला काहीच कळत नाही. हा घामाघूम होतो आणि पायात पाय अडकून खाली पडतो. जसा तो खाली पडला समोरून एक मोठी सावली त्याच्या समोर उभा टाकते. आणि मग हा तसाच उठण्याचा प्रयत्न करतो आणि घाबरत पळायला लागतो आणि जोरात ओरडायला लागतो, कोणी आहे का मला वाचवा. आणि जसा तो ओरडतो गावातल्या एखाद्या माणसाला त्याचा आवाज जातो, कोणीतरी जोरात ओरडतोय जीवाच्या आकांतानं. आणि मग तो तसाच ओरडतोय आणि पळतोय. आणि ही सावली त्याच्या पाठीमागं खूप मोठी होती. आणि मग तो पळत जातो आणि समोर कोणीतरी गावातला एक माणूस येऊन थांबलंय आणि तो बघतोय की कोणीतरी धावत यायले. मग ह्याला दिसतं की अरे यार गावातलं कोणीतरी माणूस आहे, त्याला आवाज गेला असावा म्हणून हे अजून जोरात पळायला लागतं. आणि त्या माणसाकडे जातो, काका मला वाचवा, कोणी आहे का, तुम्ही कोण, हा मला वाचवा. हा तो अंधारात दिसत नाही तो माणूस कोण आहे आणि तो जागेवरून पण हालत नाही आहे. कदाचित तो पण ह्याला भीत असेल हा कोण आहे आणि त्याच्यामुळंच तो तिथं थांबला असावा. आणि मग मागून सावली खूप मोठी होती आणि मग ह्याची भीती अजून वाढत गेली आणि हा पळत जातो आणि त्या माणसाला येऊन धडकून त्या माणसाला असं पकडण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो हो काहीतरी भयंकर होतं, मला वाचवा, मला घरला घेऊन चला. आणि दम घेत त्याला बोलतो आणि तो म्हणतो शांत होय, काय नाही झालं, शांत होय. अहो काय नाही झालं म्हणजे काय, अहो मरणाच्या दारातून आलो मी, काय सांगू तुम्हाला, हे गावाकडे एवढं विचित्र आहे ते मला माहीत नव्हतं. आणि असं करत तो दम घेत खाली बसतो. जसा तो खाली बसतो त्याची नजर त्याच्या पायाकडे जाते आणि त्याचे पाय देखील त्या आधीच्या वाकडेच असतात. आणि मग तो जागेवर चक्कर येऊन पडतो खाली बेशुद्ध अवस्थेत.